मजेत ना असायलाच पाहिजे. आता आपण बघतोय एक्सरसाइज 2.1 मधला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलंय तर प्रश्न असा आहे फाइंड द पॉइंट ऑफ द कर्व y is equal to root of x minus 3 where the tangent is perpendicular to the line. आणि एक लाईन दिल्या 6x plus 3y minus 5 is equal to 0. हे लाईन असं आलं काय लाईन म्हणजे ही लाईन दिल्या 6x plus 3y minus 5 is equal to काय घेतलाय 0. आता काय सांगितलंय बघा इथं जरा डायग्राम इथं काढून दाखवतो. एक कर्व आहे या कर्वला काय सांगितलंय फाइंड द पॉइंट ऑफ द कर्व y is equal to root of x minus 3 where the tangent is perpendicular to the line. म्हणजे इथं या कर्वला एक टँजंट आहे आणि या टँजंटला एक लाईन कशी आहे परपेंडिक्युलर आहे. इज दॅट क्लिअर. म्हणजे अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे तर याच्यावरून काय करायचं आहे फाइंड द पॉइंट फाइंड आउट करून घ्यायचं आहे. मग पहिला पार्ट आता मी इथं जरा थोडंसं स्वरूप लक्षात घ्या. मी मांडणी कशी करतोय ते अगोदर समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुमची मांडणी येऊ द्या म्हणजे आपलं प्रेझेंटेशन जबरदस्त होईल. पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट कमी लिखाणात जास्तीत जास्त आपण काय करू शकतो कव्हर करू शकतो. ते कसं ते असं बघायचं. तर बघा पहिला पॉइंट काय घ्या इक्वेशन ऑफ द कर्व. फाइंड द पॉइंट ऑफ द कर्व म्हणजे कर्व दिलाय इक्वेशन ऑफ द कर्व घ्या. बरोबर कर्व सोल्युशन आपण घेतोय. काय दिलं इक्वेशन y is equal to under root of x minus 3. ओके याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे x म्हणजेच काय करणार आहे dy by dx is equal to 1 upon 2 root of x minus 3. आता हा dy by dx म्हणजेच काय कोण आला therefore slope of the tangent स्लोप ऑफ द टँजंट त्याला मी काय नाव देणार आहे m1. नाव काय दिलं m1 इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट ऑफ x मायनस 3. ही पहिली मांडणी झाली. ओके इथं सोबतच मी म्हणतोय सोबतच घ्या इक्वेशन ऑफ द लाईन. ठीक आहे इक्वेशन ऑफ द काय घेतला लाईन काय दिलंय 6x plus 3y minus 5 is equal to 0. ओके आता हे घेतल्यानंतर काय करा स्लोप ऑफ द लाईन. बरोबर स्लोप ऑफ द लाईन काय येतो याला नाव देऊया m2. स्लोप ऑफ द लाईन याला काय नाव दिलं m2. मग आता m2 is equal to minus a upon b. राइट मायनस ए अपॉन बी मग इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी म्हणजेच इथं ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. इट इज जनरल इक्वेशन ऑफ द लाईन. त्याच्यातून ए आणि बी घेतला म्हणजे त्यावेळेस स्लोप ऑफ द लाईन आपण घेतोय. फॉर्म्युला लक्षात ठेवा मायनस ए अपॉन बी येते लक्षात. मग मायनस ए अपॉन बी म्हणजे या स्लोप ऑफ द लाईन आला म्हणजेच मायनस ए चा रोल कोण प्ले करतोय 6 मायनस 6 अपॉन किती आला 3 म्हणजेच किती येणार आहे मायनस 2. बरोबर ना 3 1 जा 3 3 2 जा किती आला 6 म्हणजेच m2 किती आला -2. आता तुम्हाला इथं कंडिशन सांगितल्या काय सांगितल्या फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y is equal to root of x minus 3 where the tangent is perpendicular to the line. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावेळी एखादी लाईन परपेंडिक्युलर असते त्यावेळी त्या लाईनचा जो काय स्लोप असतो स्लोप्स ऑफ द लाईन्स इज इक्वल म्हणजेच काय येणार आहे m1 m2 इज इक्वल टू काय तो -1 म्हणजेच प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज इक्वल टू -1. ओके देन इफ द टू लाईन्स पॅरलल टू ईच अदर ओके ज्यावेळी त्या लाईन्स पॅरलल असतील त्यावेळी त्यांचा स्लोप कसा असतो m1 इज इक्वल टू m2 म्हणजे दोघांचा स्लोप कसा असतो सेम असतो. या दोन बाबी लक्षात ठेवल्या ना की उदाहरण चुटकीसरशी सोडायला सुरुवात होते. इज दॅट क्लियर. एक लाईन परपेंडिक्युलर m1 m2 इज इक्वल टू -1 देन m1 इज इक्वल टू m2 इफ टू लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर. या दोन कंडिशन रिक्वायर्ड तुमच्या माहितीसाठी घेतल्या. तर मग आता मी बघा मांडणी अशीच करायची आहे. तुमच्या नोटबुक मध्ये पेज वरती एक भाग इकडेचा करा एक भाग दुसरा करा म्हणजेच m2 इज इक्वल टू काय घेतला -2 घेतला. आपल्याला पॉइंट कव्हर करायचा आहे. मग आता दोन्हीच्या वरून बाय कंडिशन काय सांगितलंय बाय कंडिशन काय कंडिशन सांगितल्या टँजंट बघा टँजंट is perpendicular to the given line. बरोबर गिवन काय घेतलं लाईन. बरोबर
आता जर गिवन लाईन ती परपेंडिक्युलर असेल तर प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज इक्वल टू किती येणार आहे -1. मग देअरफॉर काय घेणार आहे m1 m2 इज इक्वल टू -1 घ्यावं लागेल. मग माझा m1 किती आलाय बघा 1/2 रूट ऑफ x minus 3 multiplied by m2 किती आलाय -2 आलाय नाही का आणि इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती घेतलाय -1. बरोबर म्हणजे या पद्धतीने ही टर्म तयार केली. मग आता ही टर्म तयार केल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल इथं काय घेणार आहे बोला. आता हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल मायनस मायनस इथं काय होणार आहे प्लस होईल म्हणजेच इथं काय येणार आहे बघा 1/√of x minus 3 इज इक्वल टू किती आला 1 आला. मग मी काय करतो हा रूट तिकडे नेला म्हणजेच काय घेणार आहे 1 इज इक्वल टू √of x minus 3 घेतला. बरोबर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणजेच काय घेणार आहे 1 इज इक्वल टू x minus 3 कारण स्क्वेअर रूट काय होणार आहे कॅन्सल. मग x ची व्हॅल्यू करायचं -3 इकडे आणला तर x इज इक्वल टू बोला 1 + 3 म्हणजेच x इज इक्वल टू किती आला बोला ना 1 + 3 म्हणजेच किती आला 4 म्हणजे माझी x ची व्हॅल्यू मिळाली. कुणाची व्हॅल्यू मिळाली x ची. मला आता दुसरी व्हॅल्यू कोणाची काढायची आहे हा आता ही जर इथं खाली घेतली तरी सुद्धा काही हरकत नाही म्हणजे आपण या पद्धतीने इथं कव्हर केला. आता मग काय करायचं आपल्याला x इज इक्वल टू 4 बरोबर प्लस किंवा डायरेक्ट घ्या e किंवा फॉर x इज इक्वल टू 4 असं म्हणूया फॉर x इज इक्वल टू 4 मग y ची व्हॅल्यू काढायची आहे. कर्व काय दिलाय तुम्हाला बघा y इज इक्वल टू बट y इज इक्वल टू रूट ऑफ काय दिलाय x minus 3 म्हणजेच √of काय घेणार आहे बोला x ची व्हॅल्यू किती ठेवली 4 3 म्हणजेच √of 4 3 म्हणजेच किती आला 1 म्हणजेच किती आला 1 y इज इक्वल टू व्हॅल्यू आली बोला की 1. मग काय घेणार आहे पॉइंट ऑन द कर्व म्हणजेच इथं फाइंड द पॉइंट ऑन द कर्व म्हणजेच लिहिणार आहे पॉइंट ऑन द कर्व. बरोबर मग काय घेणार आहे x y इक्विव्हॅलंट कोण घेणार आहे बोला 4 1 म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर. या पद्धतीने काय करायचं आहे फाइंड आउट करून घ्यायचं आहे. आलं लक्षात एक्झाम्पल. ठीक आहे आता त्याच्यानंतरचा आपल्याला जो प्रश्न बघायचा आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर मध्ये 3 मध्ये सेम तीच प्रोसेस सांगितली फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व y is equal to x³ minus 2x² minus x where the tangents are parallel. मगाशी काय सांगितलं होतं परपेंडिक्युलर the tangents are parallel to the 3x minus y plus 1 is equal to 0. To the line म्हणायला सुद्धा काय हरकत नाही. To line 3x minus y plus 1 is equal to काय घेतलाय 0 घेतलाय. 3x minus y plus 1 is equal to 0. राईट. आता हे इक्वेशन म्हणजे इक्वेशन म्हणण्यापेक्षा हे जे काय पॉइंट आहे तो असा दिलेला आहे तर मगाशी मी जसं सांगितलं तसंच लिहायचं. आन्सर तयार करताना काय घेणार आहे इक्वेशन ऑफ द कर्व हा मुद्दा पहिला घ्या. बरोबर इक्वेशन ऑफ द कर्व काय दिलाय y is equal to x³ minus 2x² minus x. लक्षात घ्या. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह काढा काय घेणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कोण येणार आहे x. मग काय येणार आहे dy/dx is equal to काय घेणार आहे 3x² minus 4x minus 1. ओके म्हणजेच dy/dx म्हणजेच आपण कोण घेणार आहे बोला फटाफट तुम्हाला आता माहित आहे स्लोप ऑफ द टँजंट. बरोबर स्लोप ऑफ द टँजंट स्लोप ऑफ द टँजंट. आता याला आपण काय नाव देणार आहे m1. काय म्हणणार आहे m1 इज इक्वल टू मग आता m1 इज इक्वल टू मग आता इथं जी येणारी इक्वेशन आहे ते किती आलं बोला तुमचं 3x² minus 4x minus 1 हे असंच ठेवा. ओके आता दुसरा पॉइंट आपण तयार करणार आहे इक्वेशन ऑफ द लाईन. इक्वेशन ऑफ द लाईन काय दिले लाईन 3x minus y plus 1 is equal to 0. आता स्लोप ऑफ द लाईन बरोबर स्लोप ऑफ द लाईन. आता स्लोप ऑफ द लाईन म्हणजेच आपण नाव काय देणार आहे m2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला -a/b -a/b. मग -a/b म्हणजेच किती आला -3/-1 ax + by + c इज इक्वल टू 0. ax + by + c इज इक्वल टू 0 म्हणजे जनरल इक्वेशन आपण काय घेतो बोला ax + by + c इज इक्वल टू 0. त्यावेळी स्लोप काय घेतो m इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतो -a/b. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता इथं -3/1 म्हणजेच किती आला 3 आला.
किती आला 3. आता तुम्हाला पर्टिक्युलर पॉइंट कसं सांगितलंय तो बघा. एक सांगितलं की तो कर्व दिलाय आणि या कर्वला बघा अशा पद्धतीचा समजा कर्व असेल तर या कर्वला एक लाईन कशी आहे पॅरलल. मग आता कदाचित इथं टँजंट समजा इकडून एक गेलेली असेल आणि इकडून अशी गेलेली असेल, या दोन्ही टँजंटला एक लाईन त्यांनी कशी दिल्या पॅरलल. म्हणजे स्ट्रक्चर असं असणार म्हणजे इथं आपल्याला किती लाईन शोधावं लागतील 2 पॉइंट मिळणार आहेत. कारण एक तर वरती टच कराल किंवा खालती कुठल्याही कर्वला कोणत्याही पॉइंटला एका टच ती करू शकते. मग आपण लक्षात घेऊया इथं 3 आलं. ठीक आहे, कारण इथं टँजंट्स हा शब्द आलाय. टँजंट्स म्हणजे 2 टँजंट आले. टँजंट नुसतं असतं तर ठीक आहे, टँजंट शब्द आल्यामुळे इथं 2 टँजंट्स आलेत आणि त्या हिशोबाने आपल्याला काय करायचंय इथं म्हणजे त्याचे पॉइंट तयार करायचे. म्हणजे पॉइंट किती निघणार आहेत 2. आता बघूया कसे निघतील. मग आता काय करता येईल बोला. इथं काय सांगितलं बाय कंडिशन. बाय काय करायला सांगितलं कंडिशन. काय कंडिशन सांगितलं मी असं म्हटलं बाय कंडिशन. काय कंडिशन आहे टँजंट बघा tangent is parallel to line. बरोबर. मग therefore मग आता त्यांचा स्लोप कसा असतो सेम. जर if the two lines parallel to each other therefore काय घेणार आहे m1 is equal to m2. m1 is equal to m2. मग m1 ची व्हॅल्यू ही आली, m2 ची व्हॅल्यू ही आली. बरोबर. हा m2 आला, हा कोण आला m1 आला. दोन्हीच्या व्हॅल्यू सेम आला. मग आता काय करणार m1 is equal to m2 सॉरी सेम नाही झाल्या म्हणजे काय लिहिणार आहे बोला 3x² - 4x - 1 is equal to किती घेतला मी 3 घेतला. बरोबर. हा 3 जर इकडे आणला तर काय घेणार आहे 3x² - 4x - 4 is equal to 0. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन तयार झालं. आता इक्वेशन तयार झाल्यानंतर मग याला आपण काय करूया सॉल्व्ह करून घेऊया. इक्वेशन काय करायचं सॉल्व्ह करायचं. मग काय करायचं 3 4 जा बघा 3 4 जा किती आला 12. मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 12. ते पण कसं मायनस आणि ऍडिशन किती आली पाहिजे -4. असे 2 नंबर बोला कोणते येतील 6 2 जा. बरोबर ना 6 and 2 म्हणजे -6 आणि +2 आहे राईट. मग इक्वेशन बिकम्स देअरफॉर मग काय येणार आहे 3x² बरोबर -6x प्लस 2x आणि नेक्स्ट काय घेणार आहे -4 इक्वल टू 0. ग्रुप वाला 2 ग्रुप पडतील. पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप. पहिल्या ग्रुप मधून कॉमन काय करणार आहे काय निघणार आहे बोला काय निघेल 3 निघेल. बरोबर. जर 3 कॉमन काढला तर मग 3x कॉमन काढेल म्हणजेच x मायनस काय आला 2. परत +1 कॉमन काढा शिल्लक सॉरी +2 कॉमन काढा म्हणजे शिल्लक काय बोला x - 2 शिल्लक राहील इक्वल टू किती आला 0. मग येणारी टर्म तुमची अशी येईल. मग काय घेणार आहे x - 2 पुन्हा कॉमन निघतोय राहिला शिल्लक 3x + 2 इज इक्वल टू किती आला 0. देअरफॉर मग काय म्हणतात x - 2 इज इक्वल टू 0 और 3x + 2 इज इक्वल टू 0. बरोबर. मग आता x - 2 इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू 2 हा पहिला x चा पॉइंट मिळाला आणि पुन्हा इथं 3x इज इक्वल टू -2 तर x इज इक्वल टू -2/3 हा दुसरा पॉइंट मिळाला. कुणाचे पॉइंट मिळाले x चे. बरोबर. आता कुणाचे पॉइंट फाइंड आउट करून घ्यायचे y चे. मग y चे फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला दिलेला पॉइंट हा मग काय घेता येईल फॉर बघा फॉर x इज इक्वल टू 2 म्हणजेच x इज इक्वल टू 2 घेणार आहे. मग x इज इक्वल टू 2 तर y इज इक्वल टू बघूया काय येतंय y इज इक्वल टू x³ - 2x² - x किंमत बघा x³ किंमत म्हणजेच किती येणार आहे 2 चा क्यूब -2 * 2 चा स्क्वेअर -2 म्हणजेच किती येणार 2 चा क्यूब 8 2 चा स्क्वेअर सॉरी 2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4 4 2 चा 8 आणि -2 मग +8 आणि -8 कॅन्सल म्हणजे -2 आला. y इज इक्वल टू किती आला -2. मग काय घेणार आहे पहिला पॉइंट मिळणार आहे. पॉइंट काय मिळाला बोला 2 आणि -2 म्हणजे हा पहिला पॉइंट तयार झाला. आता दुसरा पॉइंट फाइंड आउट करून घ्यायचा आहे राईट. स्ट्रक्चर असंच घ्या जशी मी मांडणी करतोय ना त्या पद्धतीने करा म्हणजे सोपं वाटेल की आपण काय घेतलंय कशा पद्धतीने घेतलंय असंच लिखाण करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पॉइंट आणि परत नंतर ज्यावेळी आपण अभ्यास करणार आहे त्यावेळी आपण नेमकं काय घेतलंय हे सहज लक्षात येण्यासाठी मांडणी खूप महत्त्वाची आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे फॉर x इज इक्वल टू काय घेणार आहे बोला x इज इक्वल टू काय घेणार आहे -2/3. मग आपला कर्व काय आहे y इज इक्वल टू
काय घेणार आहे एक्स क्यूब मायनस 2x² मायनस एक्स, मग व्हॅल्यूज पुट अप केल्या मायनस 2/3 ब्रॅकेटचा क्यूब मायनस 2 इंटू मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस 2/3 प्लस किती आला 2/3. ओके, आता या व्हॅल्यूज घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल इथं मायनस 2/3 चा क्यूब म्हणजेच किती येणार आहे मायनस 8/27 बरोबर ना, मायनस 8/27. आता इथे येणार साइन काय आलं मायनस, आता इथे बघा मायनस 2/3 मायनस 2 बाय मायनसचा स्क्वेअर काय येणार आहे प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9 राईट, मग 2 टू 4 आला 4 टू जा 8 म्हणजे इथला आन्सर येणार आहे किती बोला 8/9. 8 अपॉन किती आला 9 आणि नेक्स्ट प्लस 2/3. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, हे जर सॉल्व करायचं असेल तर काय करूया बेस इक्वल करून घेऊया. आता इथे किती आहे 9 आहे, इथे 27 आणि इथे 3 आहे, मग 9 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 27 येईल तर 3 ने, म्हणजेच मी पहिला पार्ट असा म्हणला मायनस 8/27 मायनस 9 बघा 9 3 जा 27 मग 8 3 जा म्हणजेच किती येणार आहे 24 डिवाइडेड बाय किती आला 27 बरोबर. देन प्लस प्लस आता 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 27 येईल 9 ने, मग 9 2 जा 18 राईट, 9 2 जा 18 डिवाइडेड बाय किती आला 27, 9 3 जा किती आला 27 मग बेस इक्वल आला, मग 18 आणि 24 18 आणि 24 म्हणजेच किती आला मायनस 32 प्लस किती आला 18 डिवाइडेड बाय किती आला 27 म्हणजेच फायनल आन्सर किती येणार आहे बोला मायनस 32 प्लस 18 म्हणजेच किती येणार आहे मायनस 14/27 म्हणजे हा तुमचा y चा दुसरा पॉइंट आला राईट. मग आता याचा फायनल आन्सर दुसरा पॉइंट काय लिहिणार आहे बोला पॉइंट, आता मी इथे लिहितो पॉइंट काय येणार आहे पॉइंट बोला पहिला किती आला मायनस 2/3 आणि दुसरा मायनस 14/27. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल काय करायचं आहे सोडवायचं आहे. ओके ठीक आहे, आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 4. फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट्स टू द कर्व x² + y² - 2x - 4y + 1 = 0 which are parallel to the x axis. बघा which are parallel to the x axis. मग आता याच्यावरून तुम्हाला काय सांगता येईल, आता जर हा कर्व अशा पद्धतीने x axis ला पॅरलल असेल, बघा हा कर्व आहे समजा, हा x axis आहे, इथे एक टँजंट असेल, इथं तर स्पर्श करते असं दाखवा आणि इथे एक टँजंट असेल, इथे एक टँजंट असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल तर या दोन टँजंट आणि ही लाईन म्हणजे एक्स ऍक्सिस ला पॅरलल आहे म्हणजे m किती येणार आहे 0. जर या तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल असेल स्लोप्स आर सेम, मग याचा स्लोप सेम असेल तर याचाही स्लोप कसा असणार आहे 0 आणि याचाही स्लोप किती असणार आहे 0. म्हणजे टँजंटचा स्लोप आणि एक्स ऍक्सिस चा स्लोप कसा असणार आहे सेम, कारण पॅरलल टू इच अदर. ओके, म्हणजे कोणताही एक्स ऍक्सिस आपण कसा घेतो स्लोप किती घेतो 0 घेतो. आता m = 0 म्हणजे इथं एक पहिला पॉइंट म्हणून टँजंट्स आर पॅरलल टू द एक्स ऍक्सिस म्हणून बघा स्लोप ऑफ द टँजंट बरोबर त्याला m = काय म्हणूया 0. स्लोप ऑफ द टँजंट m = काय घेऊया 0. ठीक आहे, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट्स म्हणजे दोन्ही इक्वेशन ऑफ द टँजंट्स फाइंड आउट करून घ्यायचे. मग आता आपल्याला स्लोप ऑफ द टँजंट m = काय मिळाला 0. ठीक आहे, मग आता पुन्हा इक्वेशन ऑफ द कर्व काय दिले बघा इक्वेशन ऑफ द कर्व बरोबर x² + y² - 2x - 4y + 1 = 0. आता त्यानंतर याला जर डिराइड केलं म्हणजे डिफरन्शिएट केलं काय करणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतला म्हणजेच काय घेणार आहे 2x + 2y dy/dx - 2 नाही का, त्यानंतर -4 dy/dx = काय घेतला 0. आता इथं प्रत्येक ठिकाणी 2 आणि 4 आहे, पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड करा, फार तर नंतर केलं तर चालेल. आता आपण काय करू 2x - 2 एकत्र घेऊ. ठीक आहे, तर नंतर प्लस
2y आणि 4 dy/dx. मग आता याच्यातून आपण काय करूया, 2 कॉमन काढला, शिल्लक काय राहिलं बोला, y - 2 dy/dx आणि इज इक्वल टू काय घेतला, 0 घेतला. आता पूर्ण इक्वेशनला जर मी 2 ने डिवाइड केलं तर माझं इक्वेशन फार तर इथं तुम्ही असंही लिहू शकताय. काय लिहू शकताय, 2 इन ब्रॅकेट x - 1. मग पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड केलं तर इक्वेशन बिकम्स काय घेणार आहे, x - 1 प्लस y - 2 dy/dx इज इक्वल टू काय घेतला, 0. आता पुन्हा हेच इक्वेशन y - 2 dy/dx इज इक्वल टू किती घेणार आहे, x - 1, पण तो कसा, -x - 1. पुन्हा dy/dx इज इक्वल टू काय घेणार आहे, मायनस इन ब्रॅकेट x - 1 डिवाइडेड बाय y - 2. बरोबर. मग हा काय आला, स्लोप ऑफ द टँजंट. बट बघा, स्लोप ऑफ द टँजंट इज इक्वल टू -x - 1 डिवाइडेड बाय y - 2. ही टर्म घेतली. मग आता इथं आपल्याला स्लोप ऑफ द टँजंट इज इक्वल टू किती आलाय, 0. मग आता हा स्लोप ऑफ द टँजंट आला. मग दोघांवरून आता टर्म कशी तयार करता येईल बोला, काय करणार आहे, देअरफॉर बघा, -x - 1 डिवाइडेड बाय y - 2 इज इक्वल टू काय घेणार आहे, 0. कारण दोन ते कसे आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. म्हणून काय घेतलं, देअरफॉर -x - 1 डिवाइडेड बाय y - 2 इज इक्वल टू 0 आला. मग y - 2 तिकडे नेला तर काय घेणार आहे बोला, मायनस इन ब्रॅकेट x - 1 इज इक्वल टू 0. बरोबर. म्हणजेच x - 1 इज इक्वल टू 0, तर x इज इक्वल टू किती आला, 1. हा x ची व्हॅल्यू तयार केली. कुणाची व्हॅल्यू तयार केली, x ची. अशाच पद्धतीने तयार करून घ्या. मांडणी अशीच करा, काही हरकत नाही. आता सोबत x इज इक्वल टू 1 आला तर आता आपल्याला कुणाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायचे, y च्या. आता y च्या व्हॅल्यू जर फाइंड आउट करून घ्यायच्या असतील तर कशा पद्धतीने काढावं लागेल आपल्याला, एक पहिला पॉइंट आहे, दिलेले इक्वेशन या पद्धतीने काय दिलं बघा, x2 बट x2 plus y2 minus 2x minus 4y plus 1 is equal to 0. मग आता मला x ची व्हॅल्यू मिळाली, मी याच्यात सबस्टिट्यूट केली, म्हणजेच 1 plus y2 minus 2 into 1 minus 4y plus 1 is equal to किती घेतला, 0. आता नंतर तुमच्या लक्षात येईल 1 plus 1 किती आला, 2. 2 plus y2 minus 2 minus 4y is equal to किती आला, 0. प्लस 2 मायनस 2 काय होणार आहे, कॅन्सल. राहिलं काय शिल्लक बघा, y2 minus 4y is equal to 0. कॉमन काढा, काय निघतोय, y. शिल्लक राहिला y minus 4 is equal to 0. Therefore y is equal to 0 and y minus 4 is equal to 0. म्हणजेच दुसऱ्या y ची व्हॅल्यू दुसरी किती आली, y is equal to किती आला, 4. y is equal to 0 आणि y is equal to किती आला, 4. तर या y च्या व्हॅल्यू किती मिळाल्या, 2. कारण टँजंट्स हे तर लक्षात, म्हणजे दोन टँजंट असणार आहेत हे निश्चितच आहे. मग आपल्याला काय करायला सांगितलं, फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट्स. मग आता पहिला मुद्दा x is equal to 1, y is equal to किती असणार आहे, 0. दुसरा पॉइंट x is equal to 1 आणि y is equal to किती आला, 4. मग पॉइंट्स आर पहिला पॉइंट कुठला येणार आहे, 1 0 आणि दुसरा कुठला येणार आहे बघा, 1 and 4. हा पॉइंट्स आर. बरोबर. मग आता नंतर इक्वेशन ऑफ द काय काढायचं आहे, टँजंट. मग इक्वेशन ऑफ द टँजंट ऍट 1 0. बरोबर. आणि दुसरं इक्वेशन ऑफ द टँजंट ऍट 1 4. हे दोन मुद्दे घ्यावे लागतील. ओके. मग आता हे दोन्ही घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल इक्वेशन आता काय घेणार आहे, y minus y1 is equal to m in bracket x minus x1. आता तुम्हाला माहित आहे दोन्ही टँजंटचा स्लोप कसा आहे, 0. मग बिंदास्त घ्यायचा, इथं स्लोप 0 घ्यायचा आहे. म्हणजेच y बघा y minus 0 is equal to m 0 in bracket x minus काय घेणार आहे, 1. मग आता याला 0 ने मल्टिप्लाय, म्हणजेच y minus 0 is equal to 0. म्हणजेच y is equal to किती आला, 0. तर या पद्धतीने पहिले इक्वेशन तयार झालं. बरोबर. y is equal to 0. पुन्हा चला इक्वेशन ऑफ द टँजंट ऍट 1 0. आता दुसरं इक्वेशन बघूया. दुसरं इक्वेशन सुद्धा तीच प्रोसेस, y minus y1 is equal to m in bracket x minus काय घेणार आहे, x1 पैकी y minus 1 is equal to 0 in bracket काय घेणार आहे, x minus y minus 4. y minus 4
बरोबर ना, y -4 इज इक्वल टू 0 इन ब्रॅकेट x मायनस किती येणार आहे 1, बरोबर. म्हणजे हा x आणि हा काय झाला y. आता इक्वेशन बिकम्स काय येणार आहे y -4 इज इक्वल टू 0, कारण 0 इंटू मल्टिप्लाइड बाय म्हणजे 0 आला, म्हणजे y इज इक्वल टू किती आला 4. या पद्धतीने इक्वेशन ऑफ द काय आला टँजंट. तर या पद्धतीने हे उदाहरण काय करायचं सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलंय, फाइंड द इक्वेशन्स ऑफ द नॉर्मल्स टू द कर्व 3x² y² इज इक्वल टू 8 and which are parallel to the line x plus 3y is equal to 4. Which are parallel to the line म्हणजे कोण पॅरलल आहे, नॉर्मल. लक्षात घ्या कोण पॅरलल आहे, नॉर्मल. नॉर्मल ही पॅरलल कुणाला आहे, या लाईनला ती कशी आहे पॅरलल आहे. येते लक्षात. मग आता हे उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिला मुद्दा लिहिताना बघा, इक्वेशन ऑफ द कर्व काय दिलंय 3x² y² इज इक्वल टू 8. 3x² y² इज इक्वल टू काय घेतला 8. याचा डेरिव्हेटिव्ह काढा. काय घेणार आहे बोला, 6x - 2y बरोबर dy बाय dx इज इक्वल टू 0. पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड करा म्हणजे किती येणार आहे 3x - y dy by dx is equal to 0. आता -y dy by dx तिकडे ट्रान्सफर करा म्हणजेच काय घेणार आहे y dy by dx is equal to 3x. ओके. आणि dy by dx येईल मग dy by dx is equal to काय घेणार आहे 3x divided by y. ओके. म्हणजेच therefore slope of the tangent, स्लोप ऑफ द टँजंट याला काय म्हणूया m इज इक्वल टू तुमचा किती आला बोला किती आला 3x अपॉन y म्हणजेच m इज इक्वल टू 3x अपॉन y. बट हा स्लोप ऑफ द टँजंट आला. मग आता स्लोप ऑफ द नॉर्मल काढायचा मला. काय करणार आहे स्लोप ऑफ द नॉर्मल. therefore slope of the normal मला फक्त नॉर्मलचंच इक्वेशन बनवायचं आहे म्हणून स्लोप ऑफ द नॉर्मल इज इक्वल टू काय करणार आहे इथं m1 म्हणू इन ब्रॅकेट काय म्हणू m1 इज इक्वल टू मग काय घेणार आहे बोला -1 अपॉन m इज इक्वल टू -1 अपॉन 3x अपॉन y म्हणजेच येणारी व्हॅल्यू म्हणजे येणार आहे -y अपॉन 3x. हा काय आला स्लोप ऑफ द नॉर्मल. स्लोप ऑफ द काय आला नॉर्मल. आता इथं बाजूलाच असंच घ्या इक्वेशन ऑफ द लाईन. इक्वेशन ऑफ द लाईन काय दिलाय x plus 3y is equal to 4. x plus 3y is equal to 4. ओके. आता x plus 3y is equal to 4 घेतला तर मग स्लोप ऑफ द लाईन. स्लोप ऑफ द लाईन याला काय म्हणूया m2 म्हणूया इज इक्वल टू काय घेणार आहे बोला -a अपॉन b. मग -a अपॉन b म्हणजेच किती आला -1 अपॉन 3 बरोबर. x चा कोएफिशिएंट 1 y चा कोएफिशिएंट म्हणजेच -a अपॉन b म्हणजेच -1 अपॉन 3 आला. ओके. पण इथे कंडिशन सांगितल्या तुम्हाला. काय कंडिशन सांगितल्या बट स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू स्लोप ऑफ द लाईन. आता कारण का तर इथं आपण पहिलं फाइंड द इक्वेशन ऑफ द नॉर्मल टू द कर्व व्हिच आर पॅरलल टू द लाईन म्हणजे तिथं काय घेणार आहे नॉर्मल पॅरलल टू द लाईन. जर एकमेकाला त्या पॅरलल असतील त्यांचे स्लोप कसे असणार आहे सेम म्हणजेच m1 इज इक्वल टू m2. आता तुमची m1 इज इक्वल टू m2 ची व्हॅल्यू काय आल्या इथं व्हॅल्यू आली -y अपॉन 3x इज इक्वल टू -1 अपॉन 3. मग आता तुमच्या लक्षात येईल हा 3 आणि हा 3 काय होईल कॅन्सल राहिलं काय मायनस मायनस इथं काय होणार आहे प्लस होईल म्हणजेच y इज इक्वल टू काय आला x म्हणजे y ची व्हॅल्यू तुमची किती आली x ही आली. ओके. म्हणजे याच्यावरून हे दुसरं रिलेशन तयार झालं म्हणजे हे एका साइडला हे त्याच्या सोबतच दुसऱ्या साइडला म्हणजे इक्वेशन आपल्याला तयार करायला सोपं जाईल आणि मांडणी सुद्धा आपल्याला व्यवस्थित तयार करून घेते. अशा पद्धतीने स्ट्रक्चर तुम्ही मांडून घेतलं तर व्यवस्थित लक्षात येईल आणि मग
आता आपल्याला हे झालं y इज इक्वल टू x झालं, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर कर्व वरून पॉइंट काढायचे. मग बघूया पॉइंट कसे निघतात. 3x² - y² इज इक्वल टू 8, बट 3x² - y² इज इक्वल टू 8 घेतला. y ची किंमत मी काय केली, याच्यात किंमत भरली. y इज इक्वल टू x आहे, म्हणजेच काय घेतला 3x² - x² इज इक्वल टू 8, म्हणजेच किती आला 2x² इज इक्वल टू 8, बरोबर ना. 3x मधून x गेला म्हणजे किती आला 2x² आला. मग आता 2x² इज इक्वल टू 8. मग आता 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजेच x² इज इक्वल टू किती आला 4 आला. ओके. आता पुढे काय करायचं आहे, x इज इक्वल टू काय घेणार आहे, मग +-2 आला. x इज इक्वल टू +-2. ओके. मग आता हा पॉइंट मला इथं मिळाल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल x इज इक्वल टू +-2 आला, बरोबर. आता इथं काय घेतलंय, y इज इक्वल टू s घेतलाय. मग आता इथं सोबत आपण y ची किमती काढू. फॉर x इज इक्वल टू 2, तर y इज इक्वल टू x, तर y इज इक्वल टू काय घ्यायला लागेल 2, म्हणजे पहिला पॉइंट मिळेल. काय पॉइंट मिळेल 2 2, राईट. नेक्स्ट x इज इक्वल टू किती घेणार आहे -2. x इज इक्वल टू काय घेतला -2, तर y इज इक्वल टू किती येणार आहे x, म्हणजे y इज इक्वल टू किती आला -2. म्हणजे दुसरा पॉइंट मिळाला तुम्हाला. पॉइंट काय मिळाला -2 आणि -2. दोन्ही पॉइंट मिळाले. लक्षात घ्या स्ट्रक्चर कशा पद्धतीने मी बनवत गेलोय हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही हे एक 1 बाय 1 घेत अगदी पेज अख्खं भरून लिहायची काही गरज नाही. एकदम स्ट्रक्चर व्यवस्थित बनवा आणि ज्या जे पॉइंट महत्वाचे काढलेत ना त्याला काय करा, ब्रॅकेट घाला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आन्सर्स काढायला सोप्या पद्धतीनं मांडणी करून घेता येईल आणि त्या पद्धतीने काय करता येईल, तयारी करता येईल. आता फायनल आन्सर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द नॉर्मल. फाइंड द इक्वेशन ऑफ द नॉर्मल्स. आता इक्वेशन ऑफ द नॉर्मल्स काढायचंय. मग आता इथं y इज इक्वल टू x आला, बरोबर. त्याच बरोबर स्लोप ऑफ द नॉर्मल -y/3x, म्हणजे आपण इथं डायरेक्ट किमती भरायला सुद्धा काय हरकत नाही, डायरेक्ट किमती भरूया. पुन्हा पुन्हा तुम्हाला रिक्वायर्ड टर्म काढून घ्या, परत एक त्यापेक्षा काय करा, इक्वेशन ऑफ द नॉर्मल. इक्वेशन ऑफ द नॉर्मल ऍट पहिला पॉइंट घेऊया. कुठला आला पहिला पॉइंट आपला 2 2. x ची व्हॅल्यू किती आली 2 आणि y ची व्हॅल्यू किती आली 2 आली. x1 आणि y1 त्याच पद्धतीने घेते. मग आता इथं -y/3x म्हणजेच -1/m हा स्लोप आपल्याला घ्यायचा आहे. मग आता इक्वेशन कसं येणार आहे बोला, फटाफट तुम्ही सांगू शकताय. म्हणजे तिथं y आणि x ची किंमत कॅन्सल होणार आहे, म्हणजे राहणारी टर्म आपण डायरेक्ट घेऊया. बघा y - y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. y minus y1 is equal to m in bracket x minus x1. मग आता तुमचा इथं स्लोप आलेलाच आहे -a/b. दोघांचे स्लोप कसे आहेत, सेम स्लोप आहेत, म्हणजे -1/3 हा तुम्ही जर स्लोप घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही. म्हणजे इथं तुम्ही फार तर m is equal to -1/3 ऑलरेडी काढलेलाच आहे, कारण दोन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहेत, सेम आहे, म्हणजे स्लोप कसा असणार आहे, सेम असणार आहे. म्हणून आपण डायरेक्टली घ्यायला सुद्धा काही हरकत नाही. मग आता इक्वेशन काय घेणार आहे, y मायनस आता इथं किती घेतला 2 इज इक्वल टू -1/3 x मायनस किती आला 2. मग आता हा 3 जर इकडे आणला तर y - 2 इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट x - 2. अशा पद्धतीने 3 ने मल्टिप्लाय करा, म्हणजेच किती आला 3y -3 2 जा 6 इज इक्वल टू -x + 2. -x+2. मग मी काय करणार आहे, -x इकडे आणला +3y आणि -6 - 2 इक्वल टू 0, म्हणजेच x + 3y - 8 इक्वल टू 0. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द काय मिळालं, नॉर्मल. ओके. आता सेम दुसरं इथंच बनवा. काय म्हणणार आहे, इक्वेशन ऑफ द नॉर्मल. बघूया इक्वेशन ऑफ द नॉर्मल. इक्वेशन ऑफ द नॉर्मल पॉइंट काय घेणार आहे, ऍट -2 -2. मग प्रोसेस पुन्हा ती सेम येणार आहे. y - y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. किमती बरा y -+2 कारण मायनस आहे इज इक्वल टू -1/3 इन ब्रॅकेट x प्लस किती आला 2, कारण मायनस काय होणार आहे प्लस. मग आता 3 पुन्हा रिपीट घ्या. 3 इन ब्रॅकेट y + 2 इज इक्वल टू -1 इन ब्रॅकेट x + 2, म्हणजेच इक्वेशन बिकम्स 3y + 6 नाही का इज इक्वल टू -x - 2.
आता -x -2 ला इकडे ट्रान्सफर करा म्हणजेच काय घेणार आहे बोला x + 3y + 6 + 2 = 0 म्हणजेच x + 3y + 8 = 0 इट इज ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर कुठला बघणार आहोत 6 बघणार आहोत. काय सांगितलं इफ द लाईन y = 4x - 5 टचेस द कर्व y² = x³ + b at the point 2 3 and find a and b. फाइंड काय सांगितलं a and b. पॉइंट सांगितलं लक्षात आला एक कर्व आहे ठीक आहे. या कर्वला लाईन काय करते टच करते हे दाखवायचंय. आता हे दोन्ही इक्वेशन मध्ये पण सांगितलंय. मग मला सांगा कर्व आणि लाईन म्हणजे स्लोप कसा असणार आहे सेम. दोघांचा स्लोप कसा असणार आहे सेम. मग यासाठी काय करूया इक्वेशन ऑफ द लाईन घ्या. इक्वेशन ऑफ द लाईन काय दिलंय y = 4x - 5. आता मी याला कव्हर करतो हा y तिकडे नेला तर काय घेणार आहे बोला 4x - y - 5 = 0. पुन्हा याचा मी काय करणार आहे स्लोप काढला स्लोप ऑफ द लाईन त्यालाच आपण काय घेणार आहे m. आता लाईन म्हणजेच इथं इक्वेशन ऑफ द लाईन म्हणजेच आपण इथं स्लोप ऑफ द टॅन्जंट म्हणायला काय हरकत नाही बरं का टॅन्जंट स्लोप ऑफ द टॅन्जंट. मग m = काय घेणार आहे -a/b म्हणजेच -4/-1 म्हणजेच किती आला 4 म्हणजे m ची व्हॅल्यू तुमची किती आली 4. इथे लक्षात. आता पुढचं काय करायला लागेल इक्वेशन ऑफ द कर्व घ्या ना. इक्वेशन ऑफ द कर्व काय दिलंय y² = ax³ + b दिलाय ax³ काय दिलाय b. आता याचा सुद्धा काय करणार आहे डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह काढला तर काय येणार आहे इक्वेशन 2y dy/dx बोला किती येणार आहे 3ax² + b चा किती असणार आहे 0. मग काय घेणार आहे dy/dx = 3ax² / 2y म्हणजेच हा सुद्धा काय आला स्लोप ऑफ द टॅन्जंट म्हणजे स्लोप ऑफ द टॅन्जंट आपण याला काय म्हणूया m = 3ax² / 2y. येते लक्षात म्हणजे 3ax² / 2y. आता तुम्हाला पॉइंट दिलाय पॉइंट त्याने काय दिलाय पॉइंट दिलाय. मग देअरफॉर ह्याला 1 म्हणूया ह्याला काय म्हणूया 2 म्हणूया. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 त्यासोबत काय घेणार आहे मग 3ax² / 2y किती आला 4 आणि सोबत पासिंग पॉइंट कुठला आला 2 आणि 3. पासिंग पॉइंट काय दिलाय 2 3 पुट करूया. मग जर केला पुट तर किती येणार आहे 3a x ची व्हॅल्यू किती घेणार आहे 2 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 into y ची व्हॅल्यू किती घेतली 3 बरोबर किती आलाय 4 आलाय. ओके. मग आता हा 3 आणि हा 3 काय झाला कॅन्सल. यातला एक 2 आणि यातला एक 2 काय झाला कॅन्सल. राहिलं काय शिल्लक 2a = 4. 2a = 4 तर a किती येणार आहे बोला 2 आला. a ची व्हॅल्यू किती आली 2. आता a ची व्हॅल्यू 2 आली. आता कोणाची व्हॅल्यू काढायची b ची. पुन्हा इक्वेशन कडे बरोबर. मग नाव y² = ax³ काय दिलाय b दिलाय. बरं किमती. मग आता y² y ची किंमत किती आली 3. 3 चा स्क्वेअर a ची किंमत किती आली 2 into x ची किंमत किती आली बोला 2 चा क्यूब + b काढता येईल. मग आता 3 ची स्क्वेअर म्हणजे किती आला 9 = 3 चा क्यूब 8 2 जा किती 16 आणि प्लस किती आला b बरोबर ना. बघा 2 चा क्यूब 8 into 2 16 बरोबर ना. प्लस काय घेतला b. मग आता b ची व्हॅल्यू काढायची. मग b काय घेणार आहे 16 - 9 म्हणजे b किती आला -7. म्हणजे या पद्धतीने तुम्ही a च्या व्हॅल्यूज काढू शकता. म्हणजे तुमची व्हॅल्यू आली a किती आला 2 and b किती आला -7. तर या पद्धतीने हे उदाहरण काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. ओके धन्यवाद थँक्यू.